अखेर कोण आहे हा समाज जो स्वतःचं आयुष्य नीट जगत नाही पण दुसऱ्यांच्या आयुष्यावर टीका करायला मात्र पुढे असतो? हा तोच समाज आहे जो महाशिवरात्रीची पूजा मोठ्या थाटामाटात करतो, पण तिथेच दोन माणसांनी प्रेम करून जर लग्न केलं तर त्याला पाप समजतो. हा तोच समाज आहे जो रामायणावर विश्वास ठेवतो, पण जिथे सत्याच्या बाजूने उभं राहायची वेळ येते तिथे मात्र शांत राहणं पसंत करतो. हा तोच समाज आहे जो दुर्गा मातेची मनापासून पूजा करतो, पण एखाद्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर आपल्याला काय करायचं म्हणून गप्प बसून घेतो. खरं सांगायचं तर ह्या समाजाला तुमचं काही घेणं देणं नाही. त्यांचं तर ते कामच आहे मतं देणं, निर्णय देणं आणि पुढे निघून जाणं. पण तुमच्या आयुष्याचा भार तुम्हाला सांभाळायचा आहे. तुमच्या आयुष्यातले दुःख तुम्हाला सहन करायचे आहेत. तुमच्या आयुष्यातल्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण पण तुम्हाला जगायचे आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका आणि तुमचं आयुष्य, तुमचं जगणं त्यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करू नका.